नमस्कार. मी योग शिक्षिका आणि न्यूमरोलॉजिस्ट मंजिरी जोशी. माझ्या या इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदनही करते. ते म्हणजे तुमच्या आयुष्यात जो काही प्रश्न आहे, समस्या आहे, ते सोडवण्यासाठी तुम्ही न्यूमरोलॉजी या शास्त्राची मदत घ्यायचं ठरवलं आहे. कारण की हे खरंच व्यक्तीबद्दल तितकं अचूकपणे सांगणारं शास्त्र आहे आणि जे उपाय आपण सांगतो तर ते सुद्धा तितके लागू होणारे आणि व्यक्तीला फळ देणारे असतात. तर म्हणजे हा व्हिडिओ तयार करण्यामागचा सगळ्यात पहिला उद्देश काय आहे? मुळात मी बऱ्याचदा असं होताना बघितलेलं आहे की माझ्याकडे जेव्हा लोक न्यूमरोलॉजी ॲनालिसिस करून घेण्यासाठी येतात, त्यांनी यापूर्वी ऑलरेडी कुठल्या तरी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडे ते गेलेले असतात, दुसऱ्या न्यूमरोलॉजिस्टकडे, किंवा कधी कधी त्यांनी ज्योतिषशास्त्राची मदत घेतलेली असते. पण ते सगळं घेऊन सुद्धा, म्हणजे अशा विविध शास्त्रांची मदत घेऊन सुद्धा त्यांना न्यूमरोलॉजी किंवा ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे ज्योतिषशास्त्र, तर हे, आणि न्यूमरोलॉजी म्हणजे अंकशास्त्र, तर अंकशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्र हे सगळे शास्त्र काम कसं करतात हे माहितीच नसतं. आणि मग त्याच्यामुळे ज्या गोष्टीची आपण मदत घेतो आहोत ती गोष्ट काम कशी करते हेच माहिती नसेल तर आपण म्हणजे आपल्याला नक्की त्याचा वापर कसा करायचा ते कळत नाही. जसं आपण मोबाईलचं उदाहरण घेतलं की मोबाईल ही खूप कामाची वस्तू आहे आणि आपल्याला जर का तो मोबाईल चालवताच येत नसेल, ते कसं काम करतो तो मोबाईल हेच कळलं नसेल, तर आपण तो मोबाईल असून नसल्यासारखं आहे ना. तर एक्झॅक्टली हे शास्त्र पण तसंच आहे. आणि मग लोक असं म्हणतात की आम्हाला त्याच्यातून रिझल्टच नाही मिळाला, आम्ही त्या ग्रहांचे उपाय केले किंवा आम्ही वर्षानुवर्ष ते उपाय करतो आहोत पण आम्हाला रिझल्ट मिळत नाहीये. ते रिझल्ट यासाठी मिळत नाहीये कारण तुम्ही हे शास्त्र व्यवस्थितपणे समजूनच घेतलेलं नाहीये. ठीक आहे. तर त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करते आहे की आधी तुमच्या आयुष्यातला थोडासा वेळ खर्ची घाला. बघा, मला समजतं आहे की तुम्ही कुठल्या तरी समस्येमध्ये आहात आणि त्या समस्येतून बाहेर येण्याची तुम्हाला खूप घाई आहे. मला लक्षात येत आहे, मला कळते तुमची मनस्थिती, पण तुम्ही पण गोष्टी समजून घ्या की आपल्याला पाहिजे तशा गोष्टी सगळ्या घडत नसतात. कारण आपल्याला जी इच्छा असते, आपल्याला जे पाहिजे असतं ते मिळवण्यासाठी पृथ्वीवरचा किंवा या ब्रह्मांडातला प्रत्येक घटक कार्य करत असतो, बरोबर की नाही. त्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट वाटली आणि लगेच ती घडली, किंवा आपण 100% प्रयत्न केले लगेच ती गोष्ट घडली, असं होत नसतं. कारण ब्रह्मांडातल्या बाकी गोष्टी पण त्याच्यासाठी जुळवून येणं गरजेचं असतं, मगच ती गोष्ट पुढे जायला आपल्याला मदत होत असते. ठीक आहे. म्हणजे जसं तुम्हाला एखाद्या गावाला जायचंय, तुम्ही रेल्वे स्टेशनवर किंवा बस स्टँडवर वेळेवर पोहोचला, पण जर बसच वेळेवर नाही निघाली तर, म्हणजे अशा सगळ्या गोष्टी असतात की आपण कितीही पंक्च्युअल असलो किंवा आपण कितीही योग्य असलो तरी बाकी गोष्टी सुद्धा जुळून येणं तितकंच गरजेचं असतं. तर त्यासाठी थोडासा संयम ठेवा आणि हे शास्त्र कसं काम करतं ते व्यवस्थितपणे समजून घ्या. संयम ठेवा हे मी या अर्थाने सुद्धा म्हटलेलं आहे. कारण की काय असतं ना, जेव्हा आपण न्यूमरोलॉजिकली किंवा ॲस्ट्रॉलॉजिकली एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी त्याची मदत घेतो, तर फक्त कुठल्या तरी एका गोष्टीचा, म्हणजे कुठल्या तरी एका ग्रहाला प्रसन्न करून किंवा न्यूमरोलॉजीमध्ये एका नंबरला म्हणजे चांगल्या एनर्जी मिळवून किंवा त्याचे उपाय करून आपलं काम भागत नसतं. आपल्याला प्रत्येक ग्रहाची किंवा प्रत्येक नंबरची एनर्जी मिळवून मग काम करणं जरुरी असतं. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की भाजी करायची असेल तर भाजी करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे पदार्थ घ्यावे लागतात, तेव्हा कुठे ती भाजी बनते. ठीक आहे. प्रत्येक पदार्थाचं त्यामध्ये एक एक योगदान असतं. काही पदार्थ आपण कमी टाकतो पण त्याचं योगदानही तेवढंच महत्त्वाचं असतं. काही पदार्थ आपण जास्त टाकतो त्याचं योगदानही तेवढंच महत्त्वाचं असतं. तसंच जेव्हा तुम्ही न्यूमरोलॉजीची मदत घेता किंवा ॲस्ट्रॉलॉजीची मदत घेता, तेव्हा आम्ही तुम्हाला जे उपाय सांगतो ना, तर ते प्रत्येक नंबरशी जोडलेला उपाय आम्ही तुम्हाला सांगतो. आता बघा, मी पुढे तुम्हाला तुमचं संपूर्ण न्यूमरोलॉजीचं जे आहे ॲनालिसिस ते पाठवून दिलेलं आहे. ठीक आहे. या ॲनालिसिसमध्ये तुम्हाला बघा खूप माहिती दिसेल, काही ऑडिओ दिसतील, काही लिखित स्वरूपामध्ये दिसतील आणि तुम्ही ते बघून चक्रावून जाल. तुम्ही असं म्हणताल की हे तुम्ही काय पाठवून ठेवलेलं आहे, एवढा माहितीचा भडीमार केलेला आहे, आता मी हे कधी वाचत बसू, माझ्याकडे एवढा वेळ नाही, आधीच मी माझ्या टेन्शनमध्ये आहे आणि हे तुम्ही इतकं सगळं पाठवून ठेवलंय. तर म्हणजे हेच मला तुम्हाला सांगायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही आत्तापासून मेंटली किंवा सायकोलॉजिकली स्वतःच्या मनाची तयारी करून ठेवा की जे काही सोल्युशन मी तुम्हाला देणार आहे ते काही असं झटकीपट सोल्युशन नाही आहे. जसं आपण ॲलोपॅथिकचं, समजा आपलं डोकं दुखत असेल, गोळी घेतलं आणि 2 मिनिटात गोळी घेतली की आपली डोकेदुखी थांबली, तसं हे शास्त्र नाही आहे.
आणि तसं तसं मदत करणारा कोणी ॲस्ट्रॉलॉजर किंवा न्यूमरोलॉजिस्ट तुम्हाला मिळत असेल, तुम्हाला भेटत असेल, तर कधीच अशा लोकांच्या नादी लागू नका, कारण अशा गोष्टी घडत नसतात झटकीपट. ठीक आहे. तर त्यामुळे आधी व्यवस्थित हे न्यूमरोलॉजी शास्त्र काम कसं करतं हे समजून घ्या, थोडासा वेळ द्या आणि मग एकेका गोष्टीवर टप्प्याटप्प्याने काम करून मग तुम्हाला जे काही पाहिजे ते तुम्हाला मिळू शकेल. ही पहिली गोष्ट. आता हे न्यूमरोलॉजी काम कसं करतं ते बघा. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे 1 पासून 9 पर्यंत नंबर्स आहेत. न्यूमरोलॉजीला मराठीत अंकशास्त्र असं म्हणतात. अंकशास्त्र म्हणजे अंकांचं गणित किंवा अंकांचं शास्त्र. ठीक आहे. तर आपल्याकडे नंबर सिस्टीममध्ये किंवा अंकाच्या व्यवस्थेमध्ये 1 पासून 9 पर्यंत नंबर्स आहे. मूळ हे 9च नंबर आहे, बाकी सगळे या नंबर्सचंच रिपिटेशन आहे, बरोबर की नाही. मग आपण इथे न्यूमरोलॉजीची संकल्पना काम कशी करते, तर 1 पासून 9 पर्यंत प्रत्येक नंबरला एक एक ग्रह संलग्नित आहे. संलग्नित म्हणजे जोडलेला आहे. ठीक आहे. आणि तो फिक्स आहे. ठीक आहे. जसं 1 हा नंबर सूर्याचा आहे, 2 हा नंबर चंद्राचा आहे, 3 नंबर गुरुचा आहे, 4 राहू ग्रहाचा आहे, 5 बुधचा आहे, 6 शुक्रचा आहे, 7 केतूचा आहे, 8 शनीचा आहे आणि 9 मंगळाचा आहे. अशा 9 नंबरचे 9 ग्रह आहेत. तुमच्या आयुष्यात जी कुठली समस्या तुम्हाला सोडवून हवी आहे, ती समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला या 9च्या 9 ग्रहांचे उपाय करणं जरुरी आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या ॲनालिसिसमध्ये एवढी सगळी माहिती मी पाठवलेली आहे. ठीक आहे. आता हे 9च्या 9 ग्रहांचे उपाय तुम्हाला का करायचे आहेत, त्याचं कारण आहे. ते समजण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ग्रह ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. ठीक आहे. तुम्हाला जर मराठी भाषा एकदम खूप छान येत असेल तर आपल्या मराठीमध्ये आपण हा शब्द अनेकदा वापरतो. आपण असं म्हणतो की त्यांनी माझ्याबद्दल असा ग्रह करून घेतला, असं म्हणतो की नाही. मग ग्रह या शब्दाचा अर्थ काय झाला, समज. आपण म्हणतो ना त्या व्यक्तीने माझ्याबद्दल असा ग्रह करून घेतला किंवा त्यांनी त्यांच्याबद्दल असा ग्रह करून घेतला, म्हणजेच काय, त्यांनी त्यांच्याबद्दल असा समज निर्माण करून घेतला. ठीक आहे. तर ग्रह या शब्दाचा सिंपल अर्थ, साधा अर्थ काय झाला, समज. म्हणजे प्रत्येक ग्रहाला तुम्हाला समजून घ्यावं लागेल. जोपर्यंत तुम्ही त्या ग्रहाला समजून घेणार नाही, तो ग्रह तुम्हाला शुभ फळ देणार नाही किंवा तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी त्या ग्रहाच्या ऊर्जा तुम्हाला मदत करणार नाही. मग अशा प्रकारे जी कुठली समस्या घेऊन तुम्ही माझ्याकडे आले आहात, ती समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला 9 ग्रहांना समजून घ्यावं लागेल आणि तेही योग्य पद्धतीने समजून घ्यावं लागेल. आणि मग समजून घेऊन जे काही उपाय मी तुम्हाला सांगेल ते उपाय करावे लागतील आणि मग तुम्हाला जे काही पाहिजे ते तुम्हाला मिळवायला त्यातून मदत होईल. ठीक आहे. तर त्याच्यामुळे एवढी सगळी माहिती मी तुम्हाला पाठवते, तर कन्फ्यूज होऊ नका किंवा माझ्यावर वैतागू नका. ठीक आहे. किंवा अशी अपेक्षा करू नका की तुम्हाला रेडीमेड काहीतरी मी द्यायला पाहिजे होतं. आणि असं कधीच होत नसतं, कोणीच देऊ शकत नाही की हा एक ग्रह याचा उपाय करा आणि सगळ्या समस्या दूर, असं होत नाही, कधीच होत नाही. यावर ट्रस्ट ठेवा, यावर विश्वास ठेवा. ठीक आहे. तर आता तुम्हाला 9च्या 9 ग्रहांचे उपाय करायचे आहे. मग तुम्ही काय करा, हे जे संपूर्ण तुमचं न्यूमरोलॉजी ॲनालिसिस मी तुम्हाला पुढे पाठवते आहे ना, त्याच्यासाठी वेळ घ्या. कमीत कमी पुढच्या 1 आठवड्याचा वेळ तुम्ही घ्या हे ॲनालिसिस समजून घेण्यासाठी. का, कारण ही संपूर्ण माहिती तुमच्याबद्दलची आहे. बघा, या न्यूमरोलॉजी ॲनालिसिसद्वारे तुम्ही स्वतःला समजून घेत आहात नव्याने. तुम्हाला कोणीतरी तुमच्याबद्दल काहीतरी समजून सांगत आहे. मग मला सांगा, एखादा व्यक्ती जो जन्मापासून कमीत कमी 60, 70, 80 वर्ष जगतो, त्या 70-80 वर्षाचा त्याच्या आयुष्याचा काळ काय त्याला असं 2 मिनिटात कोणी सांगू शकणार आहे का त्याच्याबद्दलच्या गोष्टी? नाही ना. त्याच्यासाठी वेळ लागणार आहे की नाही. मग तसाच थोडासा स्वतःला वेळ द्या आणि स्वतःला पूर्णपणे आधी समजून घ्या या नंबर्सच्या मदतीने की कुठला नंबर तुमच्यावर कशा पद्धतीने प्रभाव टाकतो आणि त्यामुळे तुमचं पर्सनॅलिटी कशी झालेली, तुमचा स्वभाव कसा झालेला आहे, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये काय स्ट्रेंथ आहे, काय वीकनेस आहे, हे सगळं व्यवस्थितपणे समजून घ्या. आधी तुम्ही स्वतःला समजून घ्या या ग्रहांच्या माध्यमातून. म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यात ती जी काही समस्या आहे किंवा ज्या काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळवायची आहेत ती मिळवायला त्यातून तुम्हाला मदत होईल.